राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपकाडी मतदारसंघातील ज्ञानेश्वर नगर भागातील नाना नानी पार्कच्या जागी आरोग्य केंद्र उभारण्याच्या कारणावरून दोन्ही सेनेचे शिवसैनिक एकमेकांना भिडल्याचा प्रकार गुरुवारी घडला। उद्यानाच्या जागेऐवजी दुसऱ्या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारा असा आग्रह धरत ठाकरे गटासह स्थानिक नागरिकांनी आरोग्य केंद्राचा कंटेनर घेऊन आलेले वाहन अडवून धरले। तर आरोग्य केंद्र उभारण्यात यावे असा आग्रह शिंदे पक्षाने धरला। यातून दोन्ही गटातील वाद उफाळून आल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे। या वादानंतर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे। ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात ज्ञानेश्वर नगर हा परिसर येतो। हा परिसर शिंदे सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपकाडी मतदारसंघामध्येच हा परिसर येतो। या भागातून ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेचे 3 तर ठाकरे पक्षाचे शहाजी खुसपे हे एकमेव नगरसेवक निवडून आले। ज्ञानेश्वर नगर भागात लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले उद्यान पडीक अवस्थेत असून या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप खुसपे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता। या जागेवर कंटेनर ठेवण्यासाठी चौथरा बांधण्यात आला होता। त्यावेळी स्थानिक नागरिकांसह इथे विरोध दर्शवला होता। दरम्यान काही स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी भाजप आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली होती। नाना नानी पार्कला कोणताही धक्का लावण्यात येऊ नये, उलट आणखी निधी उपलब्ध करून हे पार्क सुसज्ज करण्यात यावे अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। आरोग्य केंद्राची परिसराला गरज आहे, पण ते उभारण्यासाठी नाना नानी पार्क ही जागाही योग्य नाही अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली होती। यानंतर काही दिवस हे प्रकरण थंडावले असतानाच गुरुवारी या ठिकाणी आरोग्य केंद्राचा कंटेनर एका वाहनातून आणल्यानंतर दोन्ही सेनेत वाद झाला। उद्यानाच्या जागेऐवजी दुसऱ्या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारा असा आग्रह धरत ठाकरे पक्षाचे नगरसेवक शहाजी खुसपे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आरोग्य केंद्राचा कंटेनर घेऊन आलेले वाहन अडवून धरले। तर आरोग्य केंद्र उभारण्यात यावे असा आग्रह शिंदे पक्षाने धरला असून येथे शिंदे सेनेचे नगरसेवक राम रेपाळे, अशोक वैती, शरद कणसे हे घटनास्थळी दाखल झाले। तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संजय दळवी व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। दोन्ही सेनेत आरोग्य केंद्र उभारणीवरून वाद उफाळून आला आणि त्यांचे रूपांतर हाणामारीत झाले। यात पुरुषांबरोबर महिलाही आघाडीवर होत्या। तसेच शिंदे पक्षाच्या महिला स्थानिक नसून त्या दुसऱ्या भागातील असल्याचा आरोपही ठाकरे पक्षाकडून करण्यात येत होता। यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या वादानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे। वातावरण निर्माण झालं होतं, काय नेमकी परिस्थिती आहे? ठाणे महानगरपालिकेमध्ये एक आता निवडणुकीचा नगरसेवक निवडून आलेला आहे आणि नगराची नवीन नवराई आहे। हा जो आरोग्य केंद्र आहे हे प्रशासकीय जागेवर असताना कमिशनर साहेबांकडे आमचे ठाण्याचे खासदार आदरणीय नरेश मस्के साहेब यांनी केंद्रातल्या निधीतून मंजूर करून घेतलेला आहे। पहिली ह्या गोष्टीची त्यांना कल्पना नाही आहे। त्यांना आता येऊन 2-3 महिने झालेले नाही आणि अजून कुठलंही बजेट मंजूर झालेलं नाही, कुठल्या एका फाईलवर बजेट पडलेलं नाही। त्याच्यामुळे त्यांच्या प्रपोजलचा विषय येतच नाही आणि राहिला विषय शौचालय आणि याचा तर तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला कळेल की खरोखर कसं चांगलं लोकांसाठी किती उत्तम असं आरोग्य केंद्र उभारलेलं आहे आणि आम्ही आदरणीय लोकांना अनुभव असं काम करत असतो। त्याच्यामुळे हजारो नागरिक त्यांना आरोग्य सेवा इथे उपलब्ध होणार आहे। परंतु काही लोकांनी महिलांना चुकीचं भडकवून इथे आणून जे आरोग्य केंद्र आले ते तारीख करण्याचा प्रयत्न करा, कायदा हातात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। खरं पाहिजे तर वास्तवमध्ये त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, परंतु चोराच्या उलट्या बोंबा या याच्यातून बघा आमचे माजी महापौरचं एक सांग हे नगरसेवक यांना माहिती 3 महिन्यापूर्वी आलेलं आहे, परंतु आमच्या खासदारांनी इथे आरोग्य केंद्र मंजूर केलेलं आहे। मग हे नगरसेवक काय पाहणी झाली, पंचनामा झाला आणि तो प्रपोजल पुढे गेलेला आहे आणि आता हे आरोग्य केंद्र आपण बघताय की इथे आलेलं आहे आणि हे लागलं लोकांना आरोग्य चांगल्या सुविधा मिळाल्या तर नाव कुणाचं होणार तर शिवसेनेचं होणार आणि शिंदेगड आपण बोलतो शिंदेगड ही शिवसेना आहे आणि शिवसेना 80% समाजकारण 20% राजकारण करत असते। आम्ही सातत्याने समाजसेवेचं काम करत असतो, म्हणूनच ठाण्यामध्ये 35 वर्ष शिवसेनेची सत्ता येते।
आणि आता सुद्धा या ठाणे महानगरपालिकेमध्ये 131 पैकी 76 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काय आहे खरी ठाणेकर कुणाबरोबर आहे आणि हे आम्ही आरोग्य केंद्र लवकर जनतेसाठी खुलं करतो. शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एका साईडला आहेत, एकीकडे इथले स्थानिक नागरिक आहेत. तर ताकदीच्या जोरावरती यांनी आता महिला पत्रकार पत्रकार बांधवांवरती पण त्यांची हात टाकायची हिंमत केलेली आहे. तुमच्या पत्रकार महिला भगिनीवरती त्यांनी हात टाकलेले. आता ते पत्रकार माझ्या माहितीप्रमाणे गुन्हा दाखल करायला गेलेले आहेत. म्हणजे जर यांची एवढी हिंमत होते कशी की स्थानिक महिला स्थानिक लोकांना विश्वासात न घेता जबरदस्ती 13 वर्षापासूनचं असलेलं गार्डन ताकदीच्या जोरावरती आरोग्य केंद्र करायला घेतलेलं आहे. बल्कि आरोग्य केंद्राला त्याच्यापेक्षा मेन रस्त्यालगत जागा असताना त्यांना त्या घाणीतच आरोग्य केंद्र कशासाठी करायचं हे विरोध करण्यासाठीच फक्त ही गोष्ट चालू आहे. कोटीचा प्रोजेक्ट आहे आणि काही नाहीये या कामासंदर्भात त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीची वर्क ऑर्डर नाहीये, काही नाहीये, कोणतीही परमिशन नाहीये. हे फक्त आणि फक्त ताकदीच्या जोरावरती हा प्रोजेक्ट या आरोग्य केंद्र रेटलं पण आरोग्य केंद्र उभारण्यावरती ते लोक ठाम आहेत. कुठेतरी हा विरोध तुमचा कायम असेल. नक्कीच हा विरोध आम्ही ताकदीने करणार. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी एकमेव जागा आहे ती सुद्धा तुम्ही आरोग्य केंद्र खोलून घाणीच्या साम्राज्यात घालणार असाल. आरोग्य केंद्राला दुसरी जागा असताना तर नक्कीच आम्ही ताकदीने विरोध करूया. कुठे हलवावा असं तुमची मागणी आहे? हे काय ही मुख्य रस्ता, हा जो मुख्य रस्ता आहे आतमध्ये 10 कंटेनर उभे राहिले एवढी मुख्य रस्त्यालगत जागा आहे आरोग्य केंद्राला. आता किती शिवसेनेच्या नगरसेवकांचं असं म्हणणं आहे की हा खासदारांनी मंजूर केलेला प्रस्ताव आहे. मंजूर केलेला आहे काय यांच्याकडे आता दाखवण्यासाठी आम्ही मागितलं तर काहीच नाहीये. जर यांच्याकडे परमिशन होती मग 4 तास कंटेनर येऊन उभे का राहिलेत? एकही कागद यांच्याकडे दाखवण्यासाठी नाहीये. त्या जागे कामाची वर्क ऑर्डर नाहीये, काही नाहीये. फक्त आणि फक्त ताकदीच्या जोरावरती हा प्रोजेक्ट कंटेनर आहे आणि लोक तुमच्या किती बाजूने? माझ्याकडे 3,500 लोकांचे सह्या आहेत. पूर्ण ज्ञानेश्वर नगरची ही भूमिका आहे. किती कंटेनर? ज्ञानेश्वर नगर मध्ये एकही गार्डन 10 बाय 10 ची मोकळी जागा नाहीये. एकमेव गार्डन आहे ते कशासाठी? जर जेव्हा दुसरी योग्य जागा असताना ते गार्डनचा बळी कशासाठी दिला जाते हेच मला काय कळत नाही. महिला देखील हातावर धावून आलेल्या आहेत. ते मागील इलेक्शनचा पराभव झालेला असेल तर ते त्यांना सहन नसेल झालं. ह्या कारणास्तव त्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या अंगावरती लोक घालून मारायचा प्रयत्न केलेला आहे. पत्रकारांना त्यांनी सुचलेलं नाहीये, महिलांवरती हल्ला केलेला आहे. हे नक्की कशाच्या जोरावरती होते? किती कंटेनर आहे आणि एकंदरीत तुमची काय मागणी असणार येणार? हे 2 कंटेनर आरोग्य केंद्राचे आहेत. आरामात इथे मुख्य रस्त्यालगत लोकांना जाण्या येण्याची सोयीस्कर जागा आहे, तिथे होऊ शकतात. पण यांचा अट्टहास त्या घाणीच्या साम्राज्यात शौचालयाच्या किनारी आणि खड्ड्यात नाल्याच्या बाजूला त्यांना करायचं आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यातील आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या उपवन तलाव परिसरात बेकायदा दारू गांजाचे सेवन तसेच रात्री उशिरापर्यंत शोरूमच्या गाड्या लागत असल्याचे अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणले आहे. या संदर्भात महापौर आणि पालिका आयुक्तांच्या दालनात बैठक होऊनही अद्याप कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी तसेच शिवसेनेच्या नगरसेविका परीक्षा सरनाईक शिवसेनेलाच घरचा आहेर दिला आहे.
प्रेमी युगुल आणि सकाळ संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी ठाण्यातील उपवन तलाव हे प्रसिद्ध ठिकाण आहे. उपवन तलावाच्या काठावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. या ठिकाणी आता भव्य विठ्ठलाची मूर्ती स्थापना करण्यात आली आहे. मात्र हा परिसर आता बेकायदा टपऱ्या तसेच शोरूमच्या गाड्यांची वेढला आहे. याशिवाय या परिसरात गांजा सेवन करणाऱ्यांची संख्या देखील वाढली असून यामुळे महिलांची सुरक्षा देखील धोक्यात आली असल्याची बाब शिवसेनेच्या नगरसेविका परीक्षा सरनाईक यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत वारंवार तक्रार करण्यात आली आहे. तसेच पालिका आयुक्त सौरभ राव आणि महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या दालनात बैठका घेऊनही कारवाई झालेली नाही. कारवाई का होत नाही आणि कधी होणार असा प्रश्न उपस्थित करत कारवाई करणार नसाल तर विठ्ठल मूर्ती दुसरीकडे स्थलांतरित करा अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान प्रशासनाला कारवाईचा वेळ वाढवण्याचे आदेश देऊनही कारवाई का केली नाही असा जाब महापौर पिंपळकर यांनी प्रशासनाला विचारला. तर रात्री 10 वाजेपर्यंत कारवाई करण्यात येते, त्याचा वेळ आणखी वाढवण्यात येईल. तसेच कारवाई झाली नाही तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले. ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावरील गुरुद्वारा कटच्या पुढे कोपरी पुलाजवळ गुरुवारी सकाळी एक सिमेंट मिक्सर बंद पडला. यामुळे संपूर्ण वाहतूक एकाच मार्गिकेवरून वळवण्यात आल्याने ठाणे ते मुंबई या मुख्य वाहिनीवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. घोडबंदरच्या मानपाड्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीचा फटका सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना बसला. ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. सकाळ आणि सायंकाळी नोकरदार वर्गाची वाहने तर दुपार आणि रात्री अवजड वाहने रस्त्यावर असतात. या मार्गावरील गुरुद्वारा कटच्या पुढे कोपरी पुलाजवळ गुरुवारी सकाळी एक सिमेंट मिक्सर बंद पडला. बंद पडलेल्या मिक्सर हटवण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून सुरू असले तरी हे काम पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याची माहिती मिळत आहे. परिणामी कोपरी पूल ते कापूरबावडी आणि कापूरबावडी ते मानपाडा मार्गापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे 10 मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास कालावधी लागत आहे. विशेषतः सकाळच्या ऑफिस वेळेत कामावर जाणारे नोकरदार, विद्यार्थी आणि प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले. अनेकांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाला. अनेक वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनीही याबाबत नागरिकांना सोशल मीडियावरून माहिती देत मुंबईकडे जाण्यासाठी 3 हात नाक्याहून मॉडेला चेकनाका मार्गाचा वापर करावा असे आवाहन केले आहे. या मार्गाचा वापर केल्यास मुख्य मार्गावरील ताण कमी होईल. दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी तैनात असून शक्य तितक्या लवकर परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस ब्रिजवर गुरुवारी दुपारी शिवशाही एसी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाला याबाबत माहिती मिळताच तत्काळ यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. ही बस महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची असून स्वारगेट ते वसई या मार्गावर धावत होती. आग लागली तेव्हा बसमध्ये एकूण 14 प्रवासी प्रवास करत होते. प्रसंगावधान राखत चालक संतोष किसन गवळी व वाहक मिलिंद सोनावणे यांनी सर्व प्रवाशांना तातडीने बसबाहेर सुरक्षित उतरवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, वाहतूक पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकाने तत्काळ कार्यवाही करत आग आटोक्यात आणली. सुमारे 2:30 वाजेपर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली. मात्र बस पूर्णतः जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान बसमधील डिझेल व ऑइल रस्त्यावर सांडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्यावर माती टाकून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. सध्या परिसरातील वाहतूक सुरळीत असून पुढील तपास सुरू आहे.